अगं कुठे जातोय आपण? इथे चल ना. इथेच काय आहे? अगं हे सगळं बघितलंय, फुलं पाणी आपलंच आहे सगळं. ओके सॉरी चल. ठीक आहे अजून पुढे? अरे चल ना आकाश. ओके. खूप कुरकुर करायला लागलेच आजकाल. पर थांब आता. आता आपण वॉकर बाजूला करूया. मग अच्छा ठीक. सावकाश. हो. एकदम सावकाश. खाली बघ. हा शिवानी, अगं तुझ्याकडे एक काम होतं. तुझी मदत हवी मला. मनस्विनी केतकरची केस पुन्हा रिओपन करण्यासाठी अपील म्हणून आम्हाला एक सोशल कॅम्पेन सुरू करायची आहे. त्यासाठी मीडियाद्वारे मला माझं म्हणणं लोकांपर्यंत पोहोचवायचंय. काहीच प्रॉब्लेम नाही. आधी मी तुमचा इंटरव्ह्यू घेते, तसंच मनू आणि मनूला सपोर्ट करणाऱ्या इतरांचाही घेते आणि तो आमच्या न्यूज चॅनलवर दाखवते. मला खात्री आहे त्याला चांगलं रेटिंग आहे. हो, शिवाय लोकांमध्ये मनूच्या केस विषयी खूप चर्चाही आहे. बरं मॅडम, मग मी कधी येऊ तुमचा इंटरव्ह्यू घ्यायला? कधी ये ना. आज जमेल? हो जमेल, पण मला थोडासा उशीर होईल. त्याचं काय? तुमच्याकडे येण्याआधी मला वसंतनगर झोपडपट्टीजवळ एक न्यूज कव्हर करायची आहे अँड दॅट सो इम्पॉर्टंट. सो ठीक आहे, नो प्रॉब्लेम. मी आज दिवसभर घरीच आहे. तू कधीही ये, पण ये हा. नक्की. ओके. अरे मी इथे मंगळसूत्र ठेवलं होतं, कुठे गेलं? आकाश तू पाहिलंस का? नाही, तूच कुठेतरी ठेवलं असेल. अरे नाही, आंघोळीला जायच्या आधी मी इथेच ठेवलं होतं, तर दिसतच नाहीये. अगं असेल इथेच कुठे. आणि तसंही मी आहे ना, मंगळसूत्राची काय गरज आहे तुला? नाही अरे, एका विवाहित स्त्रीसाठी तिचं मंगळसूत्र तिचं सर्वस्व असतं, तिचं सौभाग्य असतं. आपण अग्नीसमोर जी वचनं घेतली त्याचं प्रतीक असतं. आता तर मी आलोच. हो ना. तिकडे बघ. कुठे? तिकडे. का? बघ ना. नमस्कार, मी वसुमती राऊत. तुम्ही मला ओळखत असाल किंवा नसाल, पण ह्या देशाची एक जबाबदार नागरिक म्हणून आणि मुख्य म्हणजे एक स्त्री म्हणून मला तुमच्या सगळ्यांशी आज बोलायचंय. मनस्विनी केतकर हे एका अशा मुलीचं नाव आहे जी एका छोट्या खेडेगावातून शहरात आली, मनात मोठी स्वप्न बाळगून. पण एका निर्दयी माणसाने त्या स्वप्नांचा चक्काचूर केला. तिची लज्जा, तिची अब्रू वेशीवर टांगायला निघाला तो. मनस्विनी केतकरची केस रिओपन करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. तुम्ही या लढ्यात सामील व्हा आणि आम्हाला यश मिळवून द्या. मनस्विनीसाठी नाही तर स्वतःसाठी आम्हाला सपोर्ट करा. मनू, मी काय अगं हे काय, तू जरा स्वयंपाकालाच लागलीस, मला नाही का हाक मारायचीस? हो नाही, मी फक्त पोळ्या करते, भाजी तुम्हीच करा. तसंही बाबांना माझ्या हातचं काही आवडत नाही. मनू, ही बाई कोण? ओ सॉरी, जरा जास्तच रिवाइंड झालं. आता येताना मी याच बाईचा इंटरव्ह्यू घेऊन आले. हिने स्वतःच्या नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून त्याचाच खून केलाय. काय सांगतेस काय? द्या, मी फॉरवर्ड करते. एक मिनिट.